नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये गुड न्यूज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज ही असणार आहे. आता ही गुड न्यूज काय आहे ती आपण पाहणार आहोत. पाहू शकता 4,500 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत. 4,500 रुपये जे ते लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. ही सर्वात मोठी गुड न्यूज या ठिकाणी महिलांसाठी असणार आहे. तर बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्या महिलांना 4,500 रुपये थेट खात्यात जे आहेत ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पुढे आपण पाहणार आहोत बघा, लाडक्या भाऊंना पैसे. बघा, लाडक्या बहिणींप्रमाणे एक लाडकी भाऊ योजना, लाडका भाऊ योजना देखील त्या ठिकाणी होती. तर ती योजना जी आहे त्या योजनेमध्ये ज्या ज्या भाऊंना त्या ठिकाणी जी काही नोकरी असेल ती मिळालेली असेल तर त्यांना कधी पैसे मिळणार आहेत त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कारण बघा, तो देखील एक महत्त्वाची योजना ती देखील होती सरकारची आणि त्या योजनेमध्ये ज्यांना पैसे मिळणार आहे तर ते कधी मिळतील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यानंतर बघा, पुढे आहे सरकारला गंडवल्याचा प्रकार उघड. तर बघा, सरकारला देखील गंडवलं गेलेलं आहे, त्याची देखील प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे, त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर सर्व महिलांनी, माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेची गुड न्यूज आलेली आहे. तर संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया. सर्वात अगोदर 4,500 रुपये थेट खात्यात जमा होणार याच्या संदर्भाची काय माहिती ती पाहूया. त्यानंतर लाडके भाऊंना पैसे आणि सरकारला गंडवल्याचा प्रकार, अशा पद्धतीने आपण क्रमाने संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर लगेचच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो. पुरावा अशा पद्धतीचा आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, मुदतवाढ आणि 4,500 रुपये थेट खात्यात, शासनाचा मोठा निर्णय. तर बघा, मुदतवाढ देखील झालेली आहे आणि 4,500 रुपये थेट खात्यात जमा होणार आहे, त्याचा देखील शासनाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. संपूर्ण निर्णयाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. बघा, मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. दरम्यान राज्य सरकारकडून महिलांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारकडून महिलांसाठी खुशखबर आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 31 ऑगस्ट ठेवली होती. 31 ऑगस्टला तुम्हाला शेवटची तारीख देण्यात आली होती. 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे तो करण्यात येणार होता किंवा करता येणार होता. आता 31 ऑगस्टला अर्ज केल्याने काय होणार होतं बघा, ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करतील त्या महिलांना बघा, जुलैचे 1,500 रुपये, जुलैचे 1,500, ऑगस्टचे 1,500 आणि सप्टेंबरचे 1,500 असे एकूण 4,500 रुपये महिलांना मिळणार होते. ठीक आहे, ज्या महिला 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज करणार होत्या त्या महिलांना. आता यापुढे काय झालेले ते देखील आपण पुढे पाहूया. तर बघा, मात्र प्रशासनाने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिला अर्ज करू शकतील. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बघा, महिलांना मोठा दिलासा जरी असला तरी महिलांनी लक्षात घ्या, सप्टेंबर महिना म्हणजेच आत्तापर्यंत जो काही जी आर आलेला आहे त्यानुसार सप्टेंबरमध्येच तुम्हाला अर्ज करता येईल. सप्टेंबरनंतर अर्ज करता येणार नाही आहे. जी आर जो आलेला आहे त्यानुसार सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सप्टेंबर महिना 2024पर्यंतच तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढे जर आपण पाहिलं तर सध्या अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बघा, जमा होण्यास 29, 30 आणि 31 असे 3 दिवस पैसे जमा झालेले आहेत. आता पुढचा टप्पा जो आहे तो देखील लवकरच जमा होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येतो. बघा, अगोदरच देखील तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला पैसे आले म्हणून तुमच्या शेजारच्या महिलांनी देखील अर्ज भरला असेल. अगोदर त्यांनी भरला नसेल, परंतु तुम्हाला पैसे आलेले पाहून तुम्ही जसं सांगितलं असेल आम्हाला पैसे मिळाले, तसंच शेजारच्या महिलांनी देखील त्या ठिकाणी अर्ज भरला असेल. तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का किंवा असा जो काही प्रकार आहे तो झालेला आहे का, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता. आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. बघा, अर्जाची मुदत 30 सप्टेंबर आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी चुकीची माहिती दिली गेली. जर आपण पाहिलं तर ज्या महिला 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज करतील त्या महिलांनाच फक्त 4,500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांनी 31 ऑगस्टनंतर अर्ज म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज केले असतील त्या महिलांना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत.
1500 रुपयेच मिळणार आहेत. ठीक आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्या महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर अर्ज केलेले आहेत, मग तुमचे अर्ज मंजूर झालेले असोत किंवा मंजूर नसो तरी देखील तुम्हाला 4500 रुपये मिळतील. सप्टेंबरच्या अगोदर अर्ज केल्यामुळे, 31 ऑगस्टच्या अगोदर किंवा 31 ऑगस्टला अर्ज केल्यामुळे. त्यानंतर बघा पुढे 4500 रुपये कोणाला मिळणार? ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झालेत आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4500 रुपये मिळतील. बघा भरपूर महिला आहेत, त्या महिलांचं असं म्हणणं असतं, सर आम्हाला पैसे मिळालेले नाहीत, दादा आम्हाला पैसे मिळालेले नाहीत. तर बघा तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत तर काळजी करू नका, एकत्रितपणे तुम्हाला 4500 रुपये मिळतील. सर्वात म्हणजे महिलांपेक्षा जास्त पैसे मिळतील. महिलांना आता 3000 रुपये मिळाले, तुम्हाला डायरेक्टली एकाच वेळी 4500 रुपये मिळतील. एकाच वेळी जास्त रक्कम मिळणे म्हणजेच ते अधिक त्या ठिकाणी सोयीस्कर तुमच्यासाठी असेल. तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. एकाच वेळेस तुम्हाला 4500 रुपये मिळत आहेत. अगोदर महिलांना 3000 रुपये मिळाले असतील. ज्यावेळेस तुम्हाला 4500 मिळतील त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर त्या महिलांचे 3000 रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर बघा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 25 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर 52 लाख महिलांना या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवण्यात आले होते. म्हणजेच एकूणच आपण पाहिलं तर पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा झालेला आहे, आता तिसरा टप्पा देखील लवकर सुरू होणार आहे. आता लाडक्या भाऊंच्या संदर्भात माहिती. तर बघा लाडक्या भाऊंसंदर्भात देखील आनंदाची बातमी. जर तुमचा लाडका भाऊ असेल तर त्यांना देखील ही माहिती त्या ठिकाणी सांगा. लाडक्या भाऊ योजनेची जर त्यांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांना ही माहिती नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा किंवा सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांनी शेअर करायचा आहे. सर्वांनी शेअर करून टाका हा व्हिडिओ. बघा 10 सप्टेंबरपर्यंत मिळणार रक्कम. सर्व महिलांनी हा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर शेअर करून टाका. सर्वांना ह्या ठिकाणी कळू द्या की तुमचं जे काही पेमेंट आहे, तुम्हाला जे काही रक्कम मिळणार आहे तर ती कधी मिळणार आहे. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आणि व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. त्यासोबतच चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यायचे. 10 सप्टेंबरपर्यंत मिळणार रक्कम. महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात 1,10,000 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यापैकी 60,000हून अधिक युवा राज्यातील खासगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झालेले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली असून 8,170 आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना DBTद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत बघा 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे. बघा जसं महिलांना लाडक्या बहिणींना जसं DBTद्वारे पैसे मिळाले तशाच पद्धतीने हे देखील पैसे जाणार आहेत. कारण कुठलाही नो मिडलमॅन म्हणजेच कुठलाही मध्यस्थी व्यक्ती नको, थेट तुमच्या अकाउंटला हे पैसे जमा होणार आहेत असंही या ठिकाणी मंत्री लोढा यांनी या ठिकाणी सांगितले. तर बघा 10 सप्टेंबरपर्यंत लाडक्या भाऊंना देखील पैसे मिळून जातील. आता सरकारला गंडा घातल्याबाबतची माहिती. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये तिसरा हा पुरावा आहे. संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित देत असतो. तिसरा पुरावा बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पत्नीच्या नावे 30 फॉर्म भरून सरकारला गंडवल्याचा प्रकार उघड. तर बघा सरकारला देखील या ठिकाणी गंडवलं गेलेलं आहे. पाहू शकता महाराष्ट्रात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा गोरगरीब महिलांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असताना तुम्हाला काय वाटतं, गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. असताना एका व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 वेगवेगळे अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बघा ही योजना जी आहे ती गोरगरीब महिलांसाठी या ठिकाणी सरकारने सुरू केली आहे. तर बघा ही योजना जी आहे ती सुरू राहायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. योजना सुरू राहायला पाहिजे असं वाटत असेल तर सुरू लिहून पाठवा आणि बंद व्हायला असं जर वाटत असेल तर बंद लिहून पाठवू शकता. तुमचं वैयक्तिक मत तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता. त्यानंतर बघा एकाच महिलेच्या नावे 30 अर्ज करताना वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून एकच मोबाईल नंबर देऊन रक्कम लाटल्याचं समोर आलेलं आहे. सातारामधील या व्यक्तीने 30 अर्ज करून 26 अर्जांची रक्कम आपल्या सहकारी बँकेच्या खात्यामध्ये मिळवल्याचं समोर आलेलं आहे. या व्यक्तीने एकाच पत्नीचा फोटो मात्र वेगवेगळ्या पोशाखात म्हणजेच वेगवेगळे कपडे घालून वेगवेगळ्या पोशाखात काढून 27 महिला असल्याचं दाखवलं. या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे. तर बघा ही संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकाच व्यक्तीने म्हणजेच एकाच पुरुषाने त्या ठिकाणी पत्नीच्या नावे 30 फॉर्म भरून सरकारला गंडवल्याचा प्रकार या ठिकाणी उघड झालेला आहे. तर बघा अशा पद्धतीची माहिती देखील आपल्याला समोर येते. तर बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपण नेहमीच त्या ठिकाणी पाहत असतो. संपूर्ण माहिती खरी असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लगेच सर्व महिलांनी या ठिकाणी लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका आणि लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.